सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती म्हणजेच युएई यांच्यातील वाढती स्पर्धा आणि युएईनं या सगळ्यामुळे ओपेक मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेला आहे. तशा प्रकारची अधिकृतपणे घोषणा केलेली आहे. 28 एप्रिल 2026 रोजी युएईनं ओपेक म्हणजे तेल निर्यात करणाऱ्या देशांची जी संघटना आहे ती सोडण्याची अधिकृतपणे घोषणा केलेली आहे. ओपेक या संघटनेचं नेतृत्व अनौपचारिकपणे सौदी अरेबियाकडे असतं. त्यामुळे युएईचा हा जो निर्णय आहे तो आर्थिक नसून मोठा राजकीय संदेश मानला जात आहे. युएई आता सौदी अरेबियाच्या नेतृत्वाखाली राहू शकत नाही, यातून हे स्पष्ट होताना दिसत आहे. या सगळ्याचा हा जो निर्णय आहे तो अचानक झालेला नाहीये. यमनमधील संघर्ष आणि त्याचा परिणाम या सगळ्याला कारणीभूत आहे. 30 डिसेंबर 2025 रोजी सौदी अरेबियानं यमनच्या मुक्काला बंदरावर हल्ला केलेला होता. सौदीचा असा आरोप होता की तिथून युएई कडून शस्त्रास्त्रांचा पुरवठा होत आहे. आपल्या जुन्या सहकाऱ्यांवर थेटपणे हल्ला केलेला होता, ज्यामुळे दोघांमधील संबंधांमध्ये तणाव चव्हाट्यावर आलेला होता. दोन्ही देशांमध्ये युएई आणि सौदीमध्ये प्रादेशिक नेतृत्वाची लढाई सुरू झालेली आहे असं तज्ज्ञांचं मत आहे. हा संघर्ष केवळ तेलाबद्दल नाही तर गल्फचा पुढचा नेता कोण असेल याबद्दल आहे. गेल्या 10 वर्षांमध्ये दोन्ही देश एकत्र काम करत होते. उदाहरणार्थ यमनचं युद्ध असेल, कतरची नाकेबंदी करणं असेल. परंतु आता सौदीला वाटतंय की युएई आपल्या मर्यादा ओलांडत आहे. सुदान आणि सोमालिया यासारख्या इतर आघाड्यांवरही दोन्ही देश परस्पर विरोधी गटांना पाठिंबा देताना दिसत आहे. दोन्ही देशांमध्ये आर्थिक स्पर्धा सुरू झालेली आहे. दुबई हे बऱ्याच काळापासून गल्फचं बिझनेस हब राहिलेलं आहे. मात्र सौदी अरेबियानं आपल्या विजन 2030 द्वारे रियादला नवं आर्थिक केंद्र बनवण्याचं ठरवलेलं आहे. जानेवारी 2024 मध्ये सौदीने एक नियम केला की ज्या कंपन्यांचं मुख्यालय रियादमध्ये नसेल त्यांना सरकारी कॉन्ट्रॅक्ट मिळणार नाहीत. अशा प्रकारचा नियम सौदीने केलेला होता. हे म्हणजे दुबईच्या वर्चस्वाला एक प्रकारचं आव्हान आहे. ओपेक सोडण्याचा परिणाम आणि आंतरराष्ट्रीय अँगल काय आहेत तर युएईनं ओपेकचा महत्वाचा तेल उत्पादक देश होता. संघटनेच्या बाहेर पडल्यामुळं आता स्वतंत्रपणे आपलं तेलाचं धोरण ते ठरवू शकणार आहेत. अमेरिकेसाठी ही बाब फायदेशीर ठरू शकते, कारण ओपेकच्या किमती नियंत्रणात राहण्यासाठी या सगळ्या घडामोडीमुळे मदत होणार आहे. भारत आणि पाकिस्तानचा या सगळ्याशी काय संबंध आहे तर सौदी अरेबिया पाकिस्तान सोबत धोरणात्मक संरक्षण करार करत आहे. युएई भारतासोबत संरक्षण करार आणि मोठ्या प्रमाणावर एलएनजी करारावर लक्ष केंद्रित करत आहे. भारत या दोन्ही देशांशी समतोल राखण्याचा धोरण म्हणजे जे बॅलन्स करण्याचा प्रयत्न करत आहे. या सगळ्याचा निष्कर्ष काय निघतो तर युएईनं ओपेक सोडल्यामुळं जगात तेलाच्या किमतीवरून प्राइस वॉर सुरू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बदलत्या मध्य पूर्वेतले हे संकेत आहेत जिथं प्रादेशिक शक्ती आता स्वतःचे नियम स्वतः लिहित आहेत. आता याला आणखीन डीप मध्ये जर समजून घ्यायचं झालं तर 28 एप्रिल 2026 रोजी संयुक्त अरब अमिराती म्हणजेच युएईनं पेट्रोलियम निर्यात करणाऱ्या देशांची जी संघटना आहे ओपेक तिच्यामधून किंवा ओपेक प्लस मधून जो विस्तारित गट आहे त्याच्यामधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेला आहे. तशा प्रकारची अधिकृतपणे घोषणा केलेली आहे. तर ही घोषणा म्हणजे मध्य पूर्वेतील 5 दशकांपासून भूराजकीय स्थिरतेला दिलेला सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. 1 मे 2026 पासून हे निर्णय लागू होतील. सौदी अरेबियाच्या नेतृत्वाखालील प्रादेशिक चौकटीतून बाहेर पडण्याचा निर्णय युएईच्या महत्वाकांक्षा दर्शवत आहे. या निर्णयाचा पाया 30 डिसेंबर 2025 रोजी यमन मधील मुकल्ला बंदरावर झालेल्या सौदी अरेबियाच्या हल्ल्यात आहे. सुदान पासून सोमालियापर्यंत पसरलेल्या दोन्ही देशांच्या परस्पर विरोधी धोरणांमध्ये दडलेला आहे. एकीकडे सौदी अरेबियाचं विजन 2030 द्वारे रियाद जे आहे त्याला नव्या जागतिक आर्थिक केंद्रामध्ये रूपांतरित करण्याचा आहे, तर दुबईच्या वर्चस्वाला आव्हान देत आहे सौदी. तर दुसरीकडे युएई आपल्या तेल उत्पादनाची क्षमता वाढवून ओपेकच्या मर्यादांमधून मुक्त होण्याचा प्रयत्न करत आहे. या संघर्षाचे पडसाद फक्त दोन्ही देशांपुरते मर्यादित राहिलेले नाहीत तर दक्षिण आशियात सुद्धा उमटत आहेत, जिथं सौदी अरेबियानं पाकिस्तान सोबत स्ट्रॅटेजिक म्युच्युअल डिफेन्स म्हणजेच SDMA या करारावर सह्या केलेल्या आहेत. तर युएईनं भारतासोबत एलएनजी संरक्षणाच्या क्षेत्रामध्ये अभूतपूर्व धोरणात्मक भागीदारी प्रस्थापित केलेली आहे. इराण सोबत सुरू असलेले युद्ध आणि हॉर्मुझ समुद्रधुनीचे अडथळे या पार्श्वभूमीवर गल्फ क्षेत्रातील धोरणात्मक बदल एक महत्वाचे आहेत. या सगळ्यामध्ये ओपेकचा त्याग करणं, धोरणात्मक स्वतंत्रतेची आणि आर्थिक गरजेची घोषणा करणं. 28 एप्रिल 2026 रोजी युएईचे ऊर्जा मंत्री सुहेल अल मजरुई यांनी ओपेक मधून बाहेर पडण्याची अधिकृतपणे घोषणा केलेली आहे, निर्णय घेतलेला आहे. त्यांनी ही घोषणा करत असताना राष्ट्रीय हित आणि जागतिक मागणीला प्रतिसाद देण्याची गरज या बाबींवर भर दिलेला आहे. युएई 1967 पासून अबुधाबीच्या माध्यमातून ओपेकचा सदस्य होता, परंतु गेल्या 5 वर्षापासून उत्पादनाच्या वाटाघाटीवरून दोन्ही देशांमधील तणाव जो आहे तो
मतभेद जे आहेत ते टोकाला गेलेले होते. हा तणाव चव्हाट्यावर आलेला होता. उत्पादनाच्या मर्यादा आणि अमेरिकेची क्षमता किती होती, तर युएई आपल्या अबुधाबीच्या नॅशनल ऑइल कंपनी म्हणजेच ॲडनॉकद्वारे तेल उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी युएईनं अब्जावधी डॉलरची गुंतवणूक केलेली आहे. परंतु 2027 पर्यंत दिवसाला 50 लाख बॅलर म्हणजेच 5 मिलियन बीपीडी उत्पादनाचं लक्ष त्यांच्याकडून ठेवण्यात आलेलं आहे. मात्र ओपेकच्या कोट्यामुळं किंवा त्यांच्या मर्यादेमुळं केवळ 30 लाख बॅलरच्या आसपास त्यांना म्हणजेच युएईला उत्पादन करण्याची परवानगी होती, ज्यामुळे त्यांच्या क्षमतेचा मोठा हिस्सा पडून राहत होता आणि प्रचंड मोठ्या प्रमाणावर त्यांचा महसूल बुडत होता. युएईचं धोरण आता किंमत संरक्षण करण्याऐवजी उत्पादन वाढीवर असणार आहे. बाजारपेठेतील हिस्सा काबीज करणं आणि जेव्हा जागतिक स्तरावर तेलाच्या किमतीची मागणी वाढलेली आहे किंवा तेलाची मागणी वाढलेली आहे, तेलाच्या किमती वाढलेल्या आहेत, असं असताना तेलाच्या किमती येणाऱ्या काळामध्ये कमी होणार असताना किंवा तशी शक्यता वर्तवली जात असताना युएईला आपले साठे तेलाचं उत्पादन वाढवायचं आहे आणि त्यातून मिळणाऱ्या पैशातून अर्थव्यवस्थेचं विविधीकरण करायचं आहे. वेगवेगळ्या भागामध्ये त्यांना गुंतवणूक करायची आहे.